बेंगळूरच्या गवी गंगाधरेश्वर मंदिरातील शिवलिंगावर मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यप्रकाश थेट पडतो हे आपण ऐकलं आहे. पण हुक्केरी येथे एक शिवमंदिर आहे जिथे दररोज सूर्यदेव ईश्वरलिंगाला स्पर्श करून जातो. हे एक आश्चर्यच म्हणावं लागेल. हुक्केरी शहरातील जुन्या तहसील कार्यालयाच्या आवारात स्थित ऐतिहासिक ईश्वरलिंग मंदिर आश्चर्याचा विषय ठरला आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे येथे दररोज सूर्य ईश्वरलिंगाला स्पर्श करून जातो. सकाळी 7:30 ते 8 या वेळेमध्ये काही काळ सूर्य ईश्वरलिंगाला स्पर्श करतो. असं मानलं जातं की हे शिवलिंग सुमारे 500 ते 600 वर्ष जुनं आहे. हुक्केरी हिरेमठाचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी म्हणाले की ईश्वरलिंगामध्ये स्वतःची एक शक्ती आहे, अशी श्रद्धा भक्तांमध्ये आहे. सूर्य भगवान शिवाला स्पर्श करणारी काही मोजकीच मंदिर आहेत आणि हुक्केरीतील ईश्वरलिंग मंदिर त्यापैकी एक आहे. ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿ ಇನ್ನೇನು ಸಮೀಪ ಇದೆ. ಬಹುಶಃ ಈ ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿಯ ಪ್ರಯುಕ್ತ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಸಂದೇಶವನ್ನು ನಿಮಗೆ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆ ಪಡ್ತೇವೆ. ಹುಕ್ಕೇರಿ ಬಹಳ ಪುರಾತನವಾಗಿರುವಂಥ ನಗರ. ಇದಕ್ಕೆ ಹೂವಿನ ಕೇರಿನೂ ಅಂತಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಪ್ರಸಿದ್ಧ ಮಠಗಳಿದ್ದಾವೆ, ಪ್ರಸಿದ್ಧ ದೇವಸ್ಥಾನ ಇದ್ದಾವೆ. ಅದರಲ್ಲಿ ಪ್ರಮುಖವಾಗಿ ಹುಕ್ಕೇರಿಯ ಕೋರ್ಟ್ ಸರ್ಕಲ್ನಲ್ಲಿ ಶಿವಾಲಯ ಇದೆ. ಶಿವಾಲಯದ ಶಿವಲಿಂಗ ಸುಮಾರು 300 ವರ್ಷಗಳ ಹಿಂದಿಂದು ಅಂತ ಹೇಳಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಹೇಳ್ತಾರೆ. ಯಾಕಂತಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಈ ಶಿವಲಿಂಗದ ಪವಾಡ ಅಷ್ಟಿಷ್ಟಲ್ಲ. ಈಗ ಶಿವಲಿಂಗದ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ದರ್ಶನವನ್ನು ಮಾಡಿದರೆ ಪುಣ್ಯ ಫಲ ಖಂಡಿತವಾಗಿ ದೊರಕ್ತದೆ. ಮಂದಿರ ಪುನರುತ್ಥಾನಗೊಂಡಿದೆ, ಆದರೆ ಶಿವಲಿಂಗ ಮಾತ್ರ ಪುರಾತನವಾಗಿರೋದೇ ಇದೆ. ನೀವು ಇಲ್ಲಿ ಬಂದ್ರಿ ಅಂದರೆ ನಿತ್ಯವೂ ಕೂಡ ಲಿಂಗದ ಮೇಲೆ ಸೂರ್ಯನ ಕಿರಣ ಬೀಳ್ತವೆ. ಯಾವ ಲಿಂಗದ ಮೇಲೆ ಸೂರ್ಯನ ಕಿರಣ ಬೀಳ್ತದೋ ಆ ಲಿಂಗ ಭಾಳಷ್ಟು ಪವರ್ಫುಲ್ ಆಗಿರ್ತದೆ. ಇವತ್ತು ನೀವು ಬೆಂಗಳೂರಲ್ಲಿ ಗವಿಸಿದ್ದೇಶ್ವರ ದೇವಾಲಯವನ್ನು ನೋಡಿದ್ದೀರಿ, ಅಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಹಾಗೇನೆ. ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಪ್ರಸಿದ್ಧ ಕ್ಷೇತ್ರಗಳಿರ್ತವೆ. ಭಕ್ತರ ದರ್ಶನ ಪಡಿಬೇಕು, ನೀವು ಬನ್ನಿ, ಈ ಶಿವಲಿಂಗದ आशीर्वादವನ್ನು पडीरी ಅಂತ ಹೇಳಿ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ इच्छे पडतेवे. जय गुरुशा. पूर्वी हे लिंग जुन्या मंदिरात स्थापित होते, मात्र नूतन मंदिर बांधून ते पुन्हा प्रतिष्ठापित करण्यात आलं. नव्या मंदिरातही सूर्य ईश्वरलिंगाला स्पर्श करतो ही बाब आश्चर्यकारक आहे. हे अनोखे दृश्य पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने इथे येतात. सचिन कांबळे, KMM मराठी, हुक्केरी.